बीडच्या निंबागणेशमध्ये जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर शिक्षण तज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेला आधारून राजीनामा द्यायला पाहिजे, यासाठी गेल्या 23 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले विद्यार्थी असतील, आंदोलक असतील, यांच्यावर दिल्ली पोलीस प्रशासनानं अगदी अमानुष लाठीमार केलेला आहे। त्याच्यामध्ये कालच एका आमच्या भगिनीचा मृत्यू झालेला आहे। आमची अशी मागणी की संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, म्हणजे दोषी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर सदाभाऊ खोत हे व्यक्तिमत्व जे आहे, त्यांनी आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटलेलं आहे। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, ह्या सदाभाऊ नाही, हा तर केंद्र सरकारचा भाडखाऊ आहे। त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे बीड तालुक्यातील निंबागणेश या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि संबंधित प्रकरणामध्ये निवेदन आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहोत।